काय ग, आवडली का हो कार? कशी वाटली आपली कार? काय पाहा लागते बाप्पा तुमचं मोठं काम. कशी नाही आवडन म्हणलं तुमची, तुम्ही काय आणलेली कार. तुम्ही काय स्वस्त मस्त आणता काय? महागच आणता ना. काय नाही आवडन मले. लेकरांनी विचार ना कसं कसं वाटे म्हणून गाडीत बसल्यावर. काय बोले करे कशी वाटते मग गाडीत बसल्यावर? लय दिवसाची तुमची इच्छा होती गाडी घ्यायची. कसं वाटते सांग ना. काय सांगू आजी, किती मस्त वाटते म्हटलं. आपल्या घरच्या कार मध्ये धक्काही लागत नाही म्हटलं. एवढी चांगली कार आहे म्हटलं. हो का रे, कसं समजली रे कार चांगली आहे म्हणून? हो आजी, माझ्या मित्राची इच्छा कार मध्ये बसलो तुम्ही. त्याच्या घरच्या गाडीत कधी ऑटो सारखे खटखट खटखट आवाज असे आणि झटके लई म्हटलं. आपल्या गाडीत म्हटलं एवढे मोठे खड्डे असून नाही गाडीला आवाज नाही म्हटलं. एवढी चांगली गाडी म्हटलं आपल्याची. हो त्या ना, तू किती हुशार आहे एवढंच नाही तर किती बसल्याला समजून राहिलो. कार कशी चांगली असते आणि काय असते आहे ना, विचारले करो. काहीच नाही ना तू हुशार माझ्यासारखा. आजी तुला सांग का, आपल्या घरच्या गाडीली कानी ते रुपई आहे भल्लो मस्त आहे. आणि कानी आम्ही दोघं कानी ते उघडून म्हटलं उभंही राहिलो होतो म्हटलं. आणि एवढी जुई जप हवा लागेल. आम्ही मस्त निसर्गाच्या सानिध्यात बम मस्त वाटते. आजी तू राहायचो उभी, तुला मी धरण मग. सुनबाई तर काही बोलूनच नाही. सुनबाईला नाही आवडली वाटते बाप्पा गाडी. पडली नाही तर काही. किती मस्त आहे आपल्या इच्छी गाडी. आणि कलर तर भल्लाच आवडला मला. लयच आवडला कलर. ब्लॅक ब्लॅक आहे, भली मस्त दिसते. मी येईल म्हटलं पांढरे काही घेऊ नका बापा, ब्लॅकच चांगली दिसते. कलर भली मस्त दिसते ब्लॅक कलरची, म्हणून मी म्हटलं घेऊन घ्या. ती घ्या मेघना. हो ना बाबा, ते गाडी कानी पार्क करून राहिले तर म्हणून वेळ लागून राहिला त्याले. आणि आम्हाला म्हणे चालले जा. आणि तुम्ही समोरच झाले. त्या घराची शिल्ली नाही का शिल्ली, ते तर भल्ली पाय बापा. अशी 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 त्याला वाटलं बाप्पा याच्या घरी कार आणली काय. मला म्हणे बाप्पा तुमच्या घरी गाडी आणली अशी म्हणे मले. तिला तर भलं नवल आलं जसं आपल्या घरी गाडी आणली तर. आपल्या घरातच मुलगा असते तिचं. तिच्या घरात लक्ष कमी ना आपल्या घरातच तिचं लक्ष जास्त आहे. तिच्या पोटात भलं दुखलं बाई आपल्या घरी आपण कार घेतली तर. दे दुखलंच तर पाहिजे, तेव्हाच आपली चांगली प्रगती होईल. आपल्या अमरले सांगा लागल ना कार घेतली म्हणून ब्लॅक कलरची. नाही तर म्हणून थोई म्हणून बरेच आहे तुम्ही सांगितलं नाही मले. मी तिकडे राहतो तो असा म्हणून ना तो. सांगा लागल ना आपल्याला त्यांना. नाहीतर म्हणून बरेच आहे तुम्ही सांगितलं नाही आम्हाला. ओ टेन्शन कशाला घेता तुम्ही दोघीच्या दोघी. सांगितलं ना, केदारनं सांगितलं त्याला फोन करून. एवढा त्याचा भाऊ जीवलक, तो काय सांगायचा राहीन काय. त्यानं पहिलेच सांगितलं त्याला. त्याचा जीव तर त्याच्यातच आहे अर्धा केदारचा आपल्या. हो आप्पाजी, आपण कानी आज रात्री कानी बाहेर जाऊ. बाहेर मस्त आपण चायनीज गिनीज पार्टी करू ना आपण गाडीची. आणि ना आपली आजीले कानी आजीले दाखवायचं राहिलं ना गाडीत बसून कसं लागते म्हणून. इले दाखवायला लागून काय आपण सारे जण बसलो ना. आपल्या आजीलेच नाही बसवलो ना आपण गाडीत. आपा किती हुशार आहे तो. बरोबर त्याला आता गाडीत हिंडायला पाहिजे. आपल्या आजीले आपण फी बसवलं नाही नसं तसं भलं हुशार आहे व मोठा. शेवटी तूच तर म्हणतो मासारखा त्याच सारखा आहे ना मग तो. खरंच तो त्याच्या आजी सारखाच आहे. अहो आपल्याकडे एवढी चांगली कार घेतली तर मग आपल्या खेडीतल्या मैत्रिणीला बोलावतं ना. एवढी साजरी कार घेतली त्याला दाखवा नाही लागन का माघारी कार घेतली म्हणून. हो दाखवतो ना बाप्पा. पेड्याचे डब्बे आणले ना, लय आणले आम्ही. 5 किलोची पेढेच आणली. कोणी आलं का मग मागते ना, मग पाहिजेच ना घरी. बाई तुमच्या सगळ्या मैत्रिणीला बोलावून घे जा. आणि तुम्हाला कोणाकोणाला बोलावायचं ते बोलावून घे जा बाबा. दाखवून दे जा गाडी कशी आहे काय आहे. सांगताना सांगायचं रूपची गाडी आहे म्हणून. मग रूपची गाडी लय महाग असते समजते सगळ्या इले. अहो का हो, कशी वाटली बाई गाडी? पाहा लागते बाबा. मस्त आहे ना गाडी, लय मस्त आहे. का हो मेघना, कशी वाटली हो गाडी? भली मस्त वाटली व. भली मस्त आहे आपली इच्छी गाडी. आणि असं पाहिजे ध्यानही लागते तिच्या इकडे. आणि अंदर तर बसल्यावर भलं मस्त वाटते. अरे तिकडून आपल्याला गाणे गिनी वाजूच भेटलं नाही का गाडीत? हो बाबा, ते आपल्याला स्वतः घ्यायला लागते. ते 15,000चे स्पीकरच पडते गाडीत लावायचे. ते लावा लागते चांगले, तेव्हाच मस्त गाडीत दन वाटते आणि तेव्हाच मजा येते. पण घेऊन घे ना मग काय हे करतं. आणि आज बसून घे रात्रीच. आणि पोट्ट्याला भल्लं हिंडाले पाहिजे म्हणते. न्याचं बरं येईल कुठं कुठं न्यायचं. आणि ते आईली घेऊन जायचो फिराले. बाबू पहिले आपण देवदर्शनाला जाऊ. इकडे तिकडे काहीच नाही. चांगली गाडी घेतली आहे. सगळ्यात पहिले सुरुवात चांगली देवापासून कर. कसं आहे चांगली गाडीले लागली, चांगली लाभली पाहिजे ना आपल्याला ते गाडी. आणि जाऊ आपण चांगलं देवदर्शनाला एकदा. आई आपण देवदर्शनाला जाऊन आपल्या ताईची इथं जावं लागते ना आपल्याला आता. तर तेव्हा जाऊ. बरं झालं पप्पा त्या गाडी घेऊन घेतली. नाही तर मला कुठंच नाही जाता ये. आणि स्पेशल गाडीला किती पैसे लागते रे बाबू. घेऊन घेतली एक चांगलंच केलं त्या. हिच्या बाबाला मी नेहमीच म्हणू घ्या 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 घ्या. हे काही आहे का नाही मामतानं. मार पुंजी जमा करून ठेवली ना.
हो मग मी पुंजी जमा करून ठेवली आता कमी पडली ना. हो हो पडली तर खरीच. ठीक ना आपल्या घरी काही लोक गिक येईन तर मग आता लोकांसाठी पिढे गिडे आणले आहे ते चांगले वाटून देजो आणि लेकराईला देऊन देजो किती पाहिजे तर मी जास्तीची आणून ठेवली आहे याच्यासाठी एखादा किलो मला माहिती आहे तर करते लोकांचे देखता. हो मी आता साडी गिडी बदलून घेतो मी जातो आता तुम्ही बसा आणि तुम्हाला काही पाहिजे का चहा गी. बाबा काही चहा गी पाहिजे काय. नाही बाबू आता काही पाहिजे नाही आता पोट भरलं माय गाडी पाहून पाहिजे का चहा मानते ते नाही तर मेघ ना. नाही बाबू आता काही चहा गी काही मांडू नको बाई राहू दे. चला मग मी साडी बदलून घेतो. चला मी अधिक आराम करतो मग अधिक बाया गेल्या म्हणजे वेळ नाही भेटत मी अंग टाकतो आता 4-5 वाजता बाया येतेच मग. टाक मी टाकतो. मी जातो बाहेर. हो तुम्ही कुठं बाहेर गेर नाही जायचं चला वा झोपून राहा तुम्ही. बा आता मोरले फोन करतो सारे गेले आता त्याला विचारतो पैसे पाठवलेले आली का म्हणून. हॅलो अमर काय म्हणते रे बाबू कसं आहे रे सगळं तिकडलं. दादा इकडलं आता व्यवस्थित आहे तसं तू पाठवलेले पैसे आलेले आहे 50,000 आले माझ्या अकाउंटमध्ये. ते मी तुला सांगायचं राहिलं माझंवालं मी गाडी घेतली म्हटलं 4 व्हीलर. बाबा म्हणत होते मी नाही म्हटलं तुझं असं अडचणीचं काम होतं तर बाबा म्हणत होते जाऊ दे बा आहे माझ्याकडे त्याच्यासाठी सगळे पैसे आहे बा राहू दे म्हणे बाबा म्हणे घेऊन घे म्हणे गाडी म्हणून मी घेऊन घेतली. हो खूप चांगलं झालं दादा तू घेऊन घेतलं पाहिजेच होती आपल्याकडे एक गाडी. चांगलं झालं घेऊन घेतलं तर कॉंग्रॅच्युलेशन दादा. मग तुझी काय माझी काय दोघालाही कॉंग्रॅच्युलेशन. आपल्या विशूची तब्येत कशी आहे चांगली आहे ना का नाही तर मग सांगशील आम्हाला. मी आईला गेलं सध्या सांगितलं नाही आईची एकदमच BP वाढते मग विशूची तब्येत चांगली नाही आहे म्हटल्यावर टेन्शन खूप घेते ते मी सांगितलं नाही. फक्त आता मी माझ्याच मनात ठेवली ही गोष्ट. हो दादा बरं केलं तू आईला सांगितलं नाही नाहीतर आई तर खूपच टेन्शन घेते तिला तर जास्तच काळजी आहे सगळ्यांची. हो ना सांगायलाही परवडत नाही तिला. मी काय म्हणतो तू मग बोलला काय तुझ्या बायकोशी इकडे यायचं की तिथंच राहायचं आहे बाबा तुम्हाला हे तिला विचारून घेशील कसं आहे अधिक मग पुढं चालून प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे ना. काही नाही दादा तिला विचारलंही ना तरी जमून जाते पण मी तुझं म्हणणं आहे तर मी एकदा तिला विचारतेस का बाबा इकडेच राहायचं आहे का आपल्याला तिकडे जायचं म्हणून विचारून घेतो कशाला पाहिजे मग तुझंही हे बरोबर आहे तू सांगितलेलाही सल्ला बरोबर आहे विचारते मी तिला एकदा. हो विचारपूर्वक सर्व काम कर ठीक आहे मग ठेवतो मग मी. हो ठेवते बाय.